कुणाल कामरानं माफी मागितली पाहिजे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी आता म्हटलेलं आहे। कॉमेडी करण्याचा अधिकार आहे, मात्र स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। कुणाल कामराच्या गाण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे खडे बोल सुनावले। कुणाचाही अपमान सहन केला जाणार नाही असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी निक्षून सांगितलंय। कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे। खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे, राज्यातल्या माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे, त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही। हे अत्यंत चुकीचं आहे। तुम्ही जरूर कॉमेडी करा, तुम्ही व्यंग करा, पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही। हे अतिशय चुकीचं आहे। कामरांनी माफी मागितली पाहिजे। यानंतर पुढची बातमी। कामरा आक्षेपार्ह गाण्यावरून शिंदेंच्या शिवसेनेचा रोख हा ठाकरेंकडे आहे। कुणाल कामराचा बोलवता धनी कोण असा सवाल शिंदेंच्या शिवसेनेकडून सगळेच कार्यकर्ते आणि नेते उपस्थित करताना पाहायला मिळतात। कुणाल कामरानं जे गाणं गायलं त्या संदर्भात शिंदेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। शिंदेंची खिल्ली याच्यामध्ये उडवली गेली आणि त्यामुळे प्रचंड आक्रमक भूमिका शिंदेंच्या शिवसेनेकडून घेतली गेली आहे। आणि आता याचा बोलवता धनी कोण आहे या संदर्भातला सवाल शिंदेंच्या शिवसेनेकडून सगळेच नेते कार्यकर्ते उपस्थित करतात। स्वतः उदय सामंत यांनी सुद्धा या संदर्भात आरोप केलेले आहेत। शिवाय कामराचा जो स्टुडिओ आहे त्याचे पैसे मातोश्रीवरून आले असा आरोप सुद्धा संजय निरुपम यांनी केलाय। प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याबद्दल अभिमान असतो, स्वाभिमान असतो। त्याच्यातनं काही ठिकाणी स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया निर्माण झाली, त्याचं समर्थन कोणी करत नाही। म्हणजे जे काय तोडलंय त्याचं समर्थन कोण करत नाही, परंतु अशा पद्धतीची भूमिका घ्यायला जे लावणारे आहेत यांचा देखील तपास झाला पाहिजे। या कामराच्या मागं बोलवता धनी कोण आहे हे देखील आपण तपासून बघितलं पाहिजे। त्याच्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर, दुर्दैवी घटना घडल्यानंतर कोणी त्याचं समर्थन करत नाही, परंतु ती कोणामुळे घडली, ही घडवली गेली याचा देखील तपास झाला पाहिजे। ज्या स्टुडिओमध्ये त्यांची शूटिंग झाली, रेकॉर्डिंग झाली, त्याच्यासाठी पैसे मातोश्रीकडून आला होता। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याने पैसे दिला होता आणि संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या सांगितल्यानुसार त्यांनी शिंदे साहेबांवर अशी एकदम निकृष्ट लेवलची, खालच्या लेवलची टिप्पणी केलेली आहे। आम्ही शिवसेनेतर्फे त्यांना इशारा देतो की जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्टेटमेंट परत घेत नाही तोपर्यंत आमचा अभियान चालू राहील।